परत एकदा लॉकडाऊन अशी अफवा कोणीतरी पसरवली आणि भारतामध्ये गॅस नंतर पेट्रोल पंपावरती रांगा लागल्या. लोक अक्षरशः हजार हजार लिटरची टिपाडं घेऊन पेट्रोल पंपावर रांगा लावायला लागली. पण ही अफवा पसरवणारा कोण आहे? तो बीजेपी सरकार विरोधी माणूस कोण आहे? त्याला अक्कल तर पाहिजे ना. हं? कोणी पसरवली? हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। झाला गेम. मला वाटलं कोणीतरी बीजेपी विरोधी माणसांनीच अफवा पसरवली काय को, कारण असं काही पसरवलं की बीजेपीचे अंडुले अंड भक्त म्हणतात ना, कोणीतरी बीजेपीच्या विरोधी देशाच्या विरोधी माणसाने अफवा पसरवली. आता याला काय म्हणतात? संसदेमध्ये गुरुघंटाल माणसाने भाषण केलं, त्याच्यामध्ये म्हटले कोरोना सारख्याच परिस्थितीसाठी पुन्हा सज्ज राहावं लागेल. मग भारतातील लोक तर सगळ्यात पुढे अंड भक्त टिपाड घेऊन पेट्रोल भराय डिझेल भरायला लागल्या रांगा पेट्रोल पंपावरती. अरे कोणतंच नियोजन नाहीये यांच्याकडे. हे म्हणताय पेट्रोलियम साठा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, लोक रांगा लागू नयेत. यांच्याकडे नॉन बायोलॉजिकल गॅस फॉर्म्युला होता, काहीच नाही झालं त्याचं. सिंपल सी टेक्नॉलॉजी. विचार करायची गोष्ट आहे. आज भारत देशातील सामान्य माणूस अगदी मेटाकुटीला आलाय, त्रस्त झालाय. कोणामुळे? मग या सरकारला बोललं की काही अंडुले अंड भक्त म्हणतात हे अँटी बीजेपी अँटी नॅशनल. आता अँटी नॅशनल कोण आहे? लॉकडाऊन लागणार आहे ही अफवा कोणी पसरवली? असं बोलायची काय गरज होती? हा, तयार राहावं लागेल मान्य आम्हाला भी, बट असं कोरोना जैसी परिस्थिति के लिए हमें तैयार रहना पड़ेगा म्हणजे लॉकडाऊन लागणार आहे का? हे जरा स्पष्ट करायला पाहिजे होतं. पण गुरुघंटाल माणसाकडून काही अपेक्षा करू शकत नाहीत. त्यांच्याकडून फक्त एकच अपेक्षा करायची, सामान्य माणसाला वेटीस धरायचं, त्याला जगण्यामध्येच जेरीस आणायचं. तो अक्षरशः त्राही माम करून मेला पाहिजे.